अकोटमध्ये अचलपूरमध्ये एमआयएम संघ युती करायची हे धंदे तर आम्ही नाही केले ना. त्यामुळे भाजपने आम्हाला हिंदुत्वाच्या गप्पा आणू नये. जेव्हा जेव्हा हिंदुत्वाचे प्रसंग आलाय ना तेव्हा तेव्हा वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे सैनिक रस्त्यावर उतरलेत. तुम्ही तेव्हा घड्यावर घरात होतात. आता दीड दिवसात येऊन कशाला गप्पा आणता. खान आणि बाण अशा पद्धतीने निवडणुका होत होत्या असंही ते म्हणाले की आता डायरेक्ट त्यांनी औरंगजेबाच्या वंशजांना जिथं महापौर केले असं म्हणणं आहे भाजपवाले काय म्हणतील हे त्याचा नेम नाही. मग आता तुम्ही काय ते अकोटमध्ये अचलपूरमध्ये जे केले तुम्ही युती एमआयएमशी ती तुम्ही काय अफजल खानाच्या अवलादी आहेत का? आम्हाला जर औरंगजेबाचा माहित असताल तर तुम्ही काय अफजल खानाच्या अवलादी आहेत का त्याच्यासोबत असला तुम्ही? अरे तुमची एमआयएम ही तर बी टीम आहे. तुम्ही सोयीसोयीने त्याला वापरून घ्यायला हिंदुत्वाच्या नावाखाली. तुमच्या दम आहे या ना जरा कधी हे प्रसंग आल्यावर तेव्हा बघू मला आमने सामने कोण किती हिंदुत्वादी आहे पक्का तेव्हा कळलं दूध का दूध पाणी का पाणी. नेमकं भाजप अशी आग पाकड का करत आहे वाटतं? नंतर पोटात पोटसूळ उठलंय की महाराष्ट्रामध्ये एकमेव महापालिका परभणीची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिंकली. त्यामुळे त्यांना ते देखवत नाहीये. अरे बाबा परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. 1989 पासून आजपर्यंत परभणी जिल्ह्यानं खासदार आमदार या ठिकाणी सतत निवडून दिलेत. त्या परभणी जिल्ह्यानं पहिला महापौर सुद्धा या ठिकाणी केला आहे. आणि मुस्लिम हिंदू हे विषय नाही ना. तुम्हाला अचलपूरमध्ये अकोटमध्ये सगळं करायला जमायला लागले. एमआयएमला बाहेरून बी पाठिंबा जमायला तुम्हाला मधून बी जमायला आहे. आणि तुम्हाला आम्ही केलं तुम्हाला देखू नका. म्हणजे आपलं घ्यायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून हे धंदा भाजपचा पूर्वीपासूनच आहे.